तर भाजपकडून राज्यसभेसाठीच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये पुण्याच्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे देखील नाव यामध्ये जाहीर करण्यात आले आहे। मेधा कुलकर्णी या पदाच्या प्रतीक्षेत होत्या। कुलकर्णी यांनी वारंवार याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती। दरम्यान या संदर्भात मेधा कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे। प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी पाहुयात। आमदार मेधाताई कुलकर्णी ताई, खरं तर तुमचं अभिनंदन। लोकशाहीच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत। आज आपल्याला राज्यसभेची उमेदवारी भेटली, काय सांगा? मी मनापासून आनंद आणि समाधान व्यक्त करते। आज पक्षातल्या वरिष्ठांनी मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त। पुण्याचे म्हणून जे जे काही प्रश्न असतील, पुण्याला भेडसावणारे जे जे काही इश्यूज असतील, हे सगळेच इश्यूज जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी मांडायचे संधी मला मिळाली, आधी नगरसेवक असताना, मग आमदार असताना, ते त्यावेळेला मी मांडलेले, तसेच इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे प्रश्न राहतील ते आम्ही एकत्र मिळून मांडू। सर्व समाजातल्या लोकांना वाटत असतं की आपलं रिप्रेझेंटेशन असावं, तर तसं एका समाजाला वाटत होतं, तर त्यांचं वाटणं ते काही चुकीचं नव्हतं, परंतु त्यांच्यामुळे काही फटका बसला नाही। ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पार्टीच्या प्रती एकनिष्ठ आहे, पुढेही राहील। नागरिकांच्या प्रश्नाच्या विषयी मी नेहमीच संवेदनशील आहे आणि आमचे पक्षश्रेष्ठी नेहमी हेच सांगतात की नागरिकांच्या प्रश्नांविषयी नेहमी संवेदन असलं पाहिजे, ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे। अशा दोन्ही गोष्टी ते अपेक्षित ठरतात, त्यानुसार मी काम करेन। या होत्या मेधाताई कुलकर्णी। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।